जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ महत्वपूर्ण खबरों की ओर। 20 एकड़ जगह पर बने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन नष्ट करने के विरोध में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सांस्कृतिक भवन परिसर बचाव कृति समिति द्वारा आज नागपुर में विधान परिसर के बाहर भव्य मोर्चा का आयोजन किया गया था। इस मार्च की शुरुआत यशवंत स्टेडियम से की गई थी। बहुजनवादी संगठना, महिला संगठना तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधायक अमोल मितकरी, विधायक जोगेंद्र कवाड़े आदि नेताओं ने भी इस मोर्चा को भेट दी। मूळ प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असतील, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार असेल, सावित्रीबाई फुल्यांचा असेल, राज्याच्या राज्यपालाचा तर काही आता अंतच नाही। येतं सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना काय बोलले म्हणजे तर मला तर असं वाटतं की मी जुना नाना सर व्हायला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी। म्हणजे मी तो जुना नाना राहतो तर मी दुसरंच काम करून टाकलं असतं, ते मला सुधारायला लागलं काही आणि ठिकाणी। म्हणजे सांगायचं तात्पर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या दोघांच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं एक राज्यपालाच्या पदावर, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने या पद्धतीचं खालच्या पातळीवर बोलावं। आज भगव्या कलरचा मोठ्या प्रमाणात चर्चा चालते। भगवा कलर हा सगळ्यांचाच आहे। आता मला एक सांगा की आजकाल शौचालयावर पण प्रधानमंत्रीचा फोटो लावला जातो संडासावर, तो कुठला जॅकेट असते त्याचा भगवाच असते की नाही? मग आता संडासामध्ये समजा प्रधानमंत्र्याचा फोटो भगव्यावर लावला तर मग भगव्याचा अपमान नाही झाला? कुठलं ना कुठलं कारण सांगून मुस्लिम हिंदूवाद करायचा आणि जो महागाईचा प्रश्न आहे, जो गरिबीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळेच्या सगळे प्रश्न डायव्हर्ट करायचे। 2014 मधले जे भाषण आपण ऐकलेत तर काळा धन आणू, 15 लाख रुपये आमच्या गरिबांच्या खात्यात टाकू, 2 कोटी युवकांना दरवर्षी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ। आता हे सगळे प्रश्न बाजूला पडले आणि हे सगळे प्रश्न बाजूला पडायचे आणि त्याच्यात हिंदू मुस्लिम वाद करायचा, बौद्ध हिंदू वाद करायचा आणि त्या माध्यमातून आम्हा लोकांना डायव्हर्ट करायचं। त्यांना हे माहित नाही की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत। बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला ज्या पद्धतीने रोज तुम्ही तोडायला निघालात, खबरदार मोदीजी, खबरदार भाजपवाले आणि नागपूरचे RSS वाले, तुम्ही आता हे तुमचं जे मानसिकता आहे आता आम्हाला कळली आणि आता आम्ही मूड बांधली। हे वज्रमूठ तुमच्या अन्यायाला आता फाईट करेल आणि तुमच्या हातून जे सत्तेची गरमी, सत्तेची मास तुम्हाला जो आलेला आहे तो मास तुमचा उतरवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। तर वज्रमूठच होईल आणि ही जागा जी आहे ही जागा कदापि नाही त्या ठिकाणी भव्य स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं बनेलच। त्यासाठी काँग्रेस तुमच्या बरोबर आहे। ही भूमिका मांडायला मी इथं आलो। माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद। आणि म्हणून मी चळवळ सांगतो ना, माझा दोष नाही यामध्ये। दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा। काल आम्ही दीक्षाभूमीवर रात्री गेलो, तिथे अस्थींचं दर्शन घेतलं, तिथे बैठक घेतली आणि उद्या किंवा परवा या विषयाला माझी वरच्या सभागृहामध्ये लक्षवेधी आहे की, आणि लक्षवेधीचं महत्व काय माझ्यापेक्षा जास्त कवाडे सरांना ते माहित आहे, कारण सभागृहामध्ये त्यांनी अनेक वर्ष काळ काढलाय। गवई साहेबांना ते माहित आहे की त्या लक्षवेधीच्या माध्यमातून या मायबाप सरकारचं लक्ष आपल्याकडे खेचलं की विदर्भामध्ये फक्त लोकवर्गणीतूनच आजपर्यंत पॅगोडा सारखी काही वास्तू असतील किंवा समाज मंदिर असतील हे उभे राहिले, पण शासनाने काय केलं विदर्भामध्ये? म्हणून महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी आहे। त्याकरता काल तो ड्राफ्ट तयार केला। तो ड्राफ्ट मला गजबे साहेबांनी अगोदरच तयार करून दिला होता आणि त्या ठिकाणी तो ड्राफ्ट तयार करून उद्याची किंवा परवाची ती लक्षवेधी असेल। त्यापूर्वी आता वर्षाताई तुमच्या सोबत बोलत असताना मी सर्वांना जबाबदारीने सांगतोय, मी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, विधान परिषदेचे सभापती नीलमताई गोरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदित्य ठाकरेजी, काही शिवसेनेचे आमदार आणि आम्ही सगळेजण तिथे बसलेलो होतो।
वास्तविक माझा पक्ष वेगळा आहे, पण तरी या कामाकरता आम्ही सगळेजण एकत्र आलो. सकाळी 10 वाजता आमची बैठक असताना मी उभा राहून हा विषय मांडला की नागपूरच्या अधिवेशनामधला जर कुठला महत्वाचा विषय असेल तर अंबाझरी मधलं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हा महत्वाचा विषय आहे. तो विषय सर्व नेते जे वरिष्ठ नेते होते, मग काँग्रेसचे असतील आणि तिन्ही पक्षाचे, त्यांनी तो गांभीर्याने घेतला. आज आता अंबाझरीला सर्वजण येणार होते, म्हणजे अजितदादा सगळेजण येणार होते. त्यापूर्वी आम्ही फोनवर बोललो, गवई साहेब बोलले, तुम्ही पण बोलले वर्षाताई. तो कॉल मी स्पीकरवर टाकला होता आणि तो कॉल उद्धवजींनी स्वतः ऐकला, निलमताईंनी ऐकला आणि त्यांनी विनंती केली, म्हणजे मी त्याकरता आलोय की उद्या आपले 5 महत्वाची लोक, त्यांचं एक शिष्टमंडळ दुपारी विधान परिषदेच्या सभापतींकडे आपण एक बैठक घेऊया. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये सर्व मातब्बर नेते, सर्वांनी आलं पाहिजे ना. का बाबासाहेब माझे एकट्याची थोडी आहे. ज्यांना ज्यांना पुढे जायचं असेल त्यांना बाबासाहेबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ते सर्व नेते तिथे येण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण मग लढाईला जायचं असेल तर आपली साधनं तयार असली पाहिजे, नाहीतर गेले मार डालो उसको, तो ऐसा नहीं होता. अब संविधान है, अब हुकुमशाही थोड़ी है, यहाँ पे संविधान पे हमारा राज्य चलता है. आम्ही मेट्रोवाल्यांना इशारा देतो की 1 महिन्याच्या आत तुम्ही घोषणा केली नाही स्मारकाची 20 एकर जागेवर, तर तुमची मेट्रो आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार. तुमची मेट्रो, तुमच्या मेट्रोच्या रेल्वे लाईनवर आम्ही झोपू, आमच्या उराणीवर घेऊ जा. अरे बाबासाहेबच काही तर आम्ही जिवंत राहून काय उपयोग आहे सांगा ना मला. आणि म्हणून मेट्रो देखील आम्ही बंद करून टाकू. गडकरी साहेब, फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, दिल्लीहून आलेले प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित साहेब, शहा साहेब, तुमची मेट्रो देखील आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. हे करण्याचं म्हणून माता भगिनींना, बालवांनो, तुम्ही तुफानातले दिवे आहात. आमच्या दिव्यांच्या मशाली होऊ देऊ नका. आमच्या मशालीचा जर ज्वालामुखी झाला तर तुमचं सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आणि ताबडतोब अधिवेशन संपण्यापूर्वी बाबासाहेबांचं 20 एकर स्मारक ची घोषणा सरकारने करावी, ही मागणी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. नांदेड़ वागाला मनपा स्कूल क्रमांक 10 डॉक्टर अंबेडकर नगर नांदेड़ की ओर से राष्ट्रसंत गाडगे महाराज इनके कार्य को याद करते हुए विनम्र अभिवादन किया गया। मुख्याध्यापक मारुति कामड़े इनकी अध्यक्षता में हुए इस पुण्यतिथि कार्यक्रम में लॉर्ड बुद्धा टीवी के जिला प्रतिनिधि सदाशिव गच्छे, पत्रकार मारुति खंदारे, पत्रकार महेंद्र आठवले अतिथि के रूप में मौजूद थे। इस अवसर पर छात्रों को स्कूल के गणवेश वितरित किए गए। कार्यक्रम में स्कूल के DN कामड़े, वंदना सावंत सहित शिक्षक मौजूद थे। नमस्कार सर विज्ञानवादी संत म्हणून संत गाडगे बाबा महाराजांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे। ते थोर समाज सुधारक पण आहेत आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान असं की आजचे आपण लोक पाहतो कीर्तन करणारे वगैरे किंवा जे लोक काही समाजसुधारक म्हणून काम करायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचं उच्च स्थान त्यांचं संतामध्ये होतं। संत गाडगेबाबा महाराजांचं विज्ञानवादी दृष्टिकोन असल्यामुळं ते आपल्या श्रोत्यांना किंवा आपल्या भक्त म्हणूनही आपण त्यांना श्रोतेच म्हणावं, ज्यावेळेस ते त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी जे गावकरी जमा व्हायचे त्यावेळेस ते प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्या लोकांना बोलतं करायचे आणि बोलतं केल्याच्या नंतर त्यांच्या मनात ज्या असणाऱ्या अंधश्रद्धेच्या ज्या भावना आहेत खुळचट कल्पना आहेत ते काढण्याचा प्रयत्न करायचे। ते काय म्हणायचे तिथं आल्याच्यानंतर देव कोण तुम्ही पाहिला का, तर त्यावेळेस ते लोकांना प्रश्न विचारायचे किंवा देव तुम्ही पाहिला का तर लोकांचं साहजिक उत्तर असेल की नाही। तर त्यावेळेस ते असं म्हणायचे तुम्ही ज्यावेळेस देव पाहिला नाही तर मग तुम्ही देवावर विश्वास कसे ठेवता, देव तुमचा अंघोळ करतो का, असा एक प्रश्न तो श्रोत्यांना करायचं। तर पुढचे श्रोते सांगायचे की देव अंघोळ कसा करणार असा एक ते प्रश्न करायचे आणि त्यावेळेस त्यांचं उत्तर निगेटिव्ह यायचं पुढच्या यांचं। तर त्यावेळेस सांगायचे की ज्या देवाला तुमच्या ह्या स्वतः गोष्टी करता येत नाही तर ते तुमचा काय उद्धार करणार, असं एक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते लोकांपुढं त्यांना बोलतं करायचं। त्यांच्या त्या खुळचट कल्पना अंधश्रद्धा असतील ते दूर करायचा प्रयत्न करायचे। अशा विज्ञानवादी संताबद्दल जेवढं बोलावं जेवढं प्रबोधन त्यांनी केलं या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये तेवढं
कुठल्याही संतानं कृतिशील असं प्रबोधन केलेलं नाही आहे. आजचे संत किंवा जे काही संत झाले असतील त्यांनी खूप बोलण्यातून त्यांच्या कीर्तनातून हे केलं. फक्त कृतिशील संत म्हणून संत गाडगे बाबा महाराजांना आपल्याला हे करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची ज्यावेळेस भेट झाली, हे दोन्ही महापुरुषांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अतिशय श्रोत्यामध्ये सांगायचे की बाबा तुम्ही ह्या अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही देव पाहिला नसेल, देव तुम्हाला जाणवला नसेल तर तुमचा देव कोणी असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देव आहे. कारण तुमचं समाज उद्धाराचं काम करतात. ते सगळ्या दृष्टीने तुम्हाला एका याच्यावर शिक्षण देऊन हे करू पाहतात. अशा ठिकाणी तुम्ही देव पहा असं ते म्हणत. आणि खरंच अशा विज्ञानवादी संताला आज मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि यानिमित्त संत गाडगेबाबा महाराजांना मी भावपूर्ण मी सुजाता सुनील पवार, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्राथमिक शाळा डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड या शाळेत कार्यरत आहे. आज 20 डिसेंबर 2022 आज संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आपण आपल्या शाळेत कार्यक्रम आयोजित केलं होतं. त्यानिमित्ताने आपण आपल्या विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राविषयी, त्यांनी समाजात केलेल्या प्रबोधनाविषयी व्यवस्थित माहिती देऊन त्यांच्यात प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे. स्वच्छतेविषयी त्यांना अनेक गुण अंगीकारावे आणि समाजात त्यांनीसुद्धा स्वच्छतेचे वेगवेगळे धडे आपल्या परिवारांना सांगावेत, आपल्या आजूबाजूच्या त्यांना सांगावेत. आणि जे रूढी, अंधश्रद्धा, परंपरा जे काही समाजात चालू आहेत त्यांना छेद देण्याचं कार्य आता यापुढेपासून विद्यार्थ्यांनी करावे असं त्यांना शिकवण देऊन आम्ही आज गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी केलोत. त्याबद्दल मी संत गाडगे महाराजांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मी मारुती चंद्रकांत कांबळे, मनपा शाळा आंबेडकर नगर या शाळेचा मुख्याध्यापक असून या शाळेमध्ये गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजऱ्या करत असतो. आणि या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न सतत करत असतो. तर आज या ठिकाणी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा छोटासा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आवर्जून लॉर्ड बुद्धाचे गच्चे सर आणि दैनिक सकाळचे कंदारे सर यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. त्यामुळं आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. आणि या माध्यमातून मुलांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेत्यांच्या जे विचार आहेत, की नेत्यांच्या ज्या भावना आहेत त्या प्रकट करण्याचं काम आम्ही या शाळेतून करत असतो. आणि मुलांना जी मोठी कर्तबगार माणसं होऊन गेली, समाजसेवक होऊन गेली, अशा विद्वान लोकांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचे विचार आहेत, ते मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सतत करत असतो. या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास घडवणं हा आमचं ध्येय आहे. या ठिकाणी सर आले आणि माझी छोटीशी मुलाखत घेतली, त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आम्बेडकरवादी अत्याचार विरोधी कृति समिति की ओर से RSS के खिलाफ भटकल गेट से विभागीय आयुक्त कार्यालय तक नागवंशीय मोर्चा निकाला गया। इस मोर्चा में आम्बेडकरवादी संगठनों के कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। भाजपा जानबूझकर महापुरुषों का अपमान कर रही है और भारतीय जनता पार्टी अपमान करने वाले नेताओं को समर्थन कर रही है। महापुरुषों के खिलाफ वक्तव्य करने वालों के खिलाफ कार्रवाई नहीं की गई तो यह आंदोलन और उग्र करने का इशारा भी दिया गया है। भाजपशी संबंधित असलेले सारे लोक, नेते, मंत्री, आमदार, खासदार, राज्यपाल या सर्व लोकांनी महाराष्ट्रामध्ये नुसता जातीयवाद आणि जातीय उच्छाद मांडलेला आहे।
समतेच्या चळवळीचे उद्धार करते, मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिणारे जे जे काही महापुरुष आहेत, या सर्व महापुरुषांच्या विरोधात एक षडयंत्राच्या माध्यमाने जाणीवपूर्वक बदनामीकारक जे काही शब्द इथं नोंदवल्या जातात, जाणीवपूर्वक बदनामी केल्या जाते. या बदनामीमुळं आज या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये संबंध मागासवर्गीय बहुजन वर्गामध्ये एक असंतोष पसरलेला आहे. मोदी भाजपचं जे सरकार आहे, या सरकारनं या देशामध्ये चालवलेली जी काही अन्याय अत्याचाराची परमसीमा आहे, महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, हे सारं अपयश झाकून टाकण्यासाठी आमच्या महापुरुषाचा सहारा घेऊन त्यांची बदनामी करून त्यांचा अपयशाचं खापर दुसरीकडे वळवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. हा आंबेडकरवादी समूह आणि आंबेडकरी जनता कदापि माफ करणार नाही, सहन करणार नाही. आत्ताच चंद्रकांत पाटील यांनी ताजं वक्तव्य केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी भीक मागून शाळा चालवल्या, आणि हे वक्तव्य करताना त्यांनी अक्षरशः खांद्यावरल्या झोळीचा फिजिकली उपयोग करून दाखवला. म्हणजे त्यांचं इंटेन्शन स्पष्ट होतं, ते भीक मागून शाळा काढत होते. तेव्हा या पद्धतीनं जर ते आमची अशी बदनामी करणार असेल, ते आम्ही कधीही सहन करणार नाही. ज्या महापुरुषांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांनी जर ठरवलं असतं, त्यांना हे माहीत नाही बोलणाऱ्यांना की एकेकाळी टाटा जे या देशामध्ये ज्यांच्याकडे 20,000 कोटीची संपत्ती होती, त्यांच्यापेक्षा 5 पट जास्त संपत्ती महात्मा ज्योतिबा फुलेंची होती. आणि अशा एवढ्या महापुरुषाला सामाजिक उदात्त भावनेने जेव्हा स्त्रीमुक्ती चळवळ चालवतात, अशांच्या विरोधात बोलणं हे अत्यंत चुकीचं आणि घृणास्पद आहे. म्हणून आम्ही हे सहन करणार. आमचा उद्देश त्यांनी माफी मागावी इथपर्यंत मर्यादित नाही. आमचा उद्देश चंद्रकांत पाटलाला बडतर्फ करावं इथपर्यंतही नाही. त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली, त्याला बी आमचं काही देणं घेणं नाही. आमचा सरळ उद्देश चंद्रकांत पाटील आणि त्यांचे जेवढे कोणी सहकारी आहेत भाजपचे, या सर्वांच्या विरोधामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये आमच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. अखिल भारतीय भिक्षु संघ व पाली रिसर्च इंस्टीट्यूट की ओर से बुद्धगया में महाराष्ट्र से आए 24 उपासकों ने सामने दीक्षा ली. सभी शिविरार्थियों को महाबोधि महाविहार के बोधि वृक्ष के नीचे दीक्षा दी गई. हर साल की तरह इस साल भी आयोजन दिसंबर के महीने में किया गया और धम्म प्रशिक्षण कुल 10 दिनों तक चलता है. इस शिविर के आयोजन में पाली रिसर्च इंस्टीट्यूट मुंबई के अनेक सदस्यों एवं शुभचिंतकों ने अपना योगदान दिया है. यह शिविर का आयोजन जो पिछले साल भी हुआ था और उसका जो है आपको अद्भुत परिणाम निकला था. उस शिविर में कम से कम 40 लोग शामिल हुए थे और 10 रोज आपको अखिल भारतीय भिक्षु संघ में हुआ. उसी का ये परिणाम है कि इसमें अभी आपको 10 देशों के लोग चांटिंग में शामिल हुए थे और 10 देशों के लोगों के बीच में ये शिविर का आयोजन प्रारंभ हुआ. और ये जो है आपको 13 तारीख से ये प्रारंभ हुआ है और आज जो है आपको 19 तारीख है. 19 तक के ये तारीख के बीच में हमने देखा है कि जितने भी प्रशिक्षण लेने के लिए लोग आए हैं
तो इसमें पार्टिसिपेंट कम से कम 24 हैं। 24 का जो परिणाम है, इनका जो प्रशिक्षण का जो परिणाम है बहुत ही अद्भुत है। और इन्होंने जो वॉकिंग मेडिटेशन भी सीखा और आनापान भी सीखा है, और फिर जो है आपको शिक्षा पद भी है, बहुत से उपदेश उन्होंने सुना है, पर सबको इन्होंने बहुत अच्छे ढंग से फॉलो कर रहे हैं। और आशा है कि इसका परिणाम जो है भविष्य में और लोगों पर भी अच्छा पड़ेगा, क्योंकि क्वालिटी जब उत्पन्न होगा तभी कुछ प्रभाव पड़ सकता है। हम ये कह सकते हैं आप लोगों का ये पाली रिसर्च सेंटर, जिसमें अरविंद भंडारे हैं, गणेश जी आप हैं, सकबाल जी हैं, और सब जितने यहाँ पर खड़े हैं वो सब इसके जो है आपको सहभागी हैं। तो इससे पाली रिसर्च इंस्टीट्यूट का जो उद्देश्य है, वो उद्देश्य जो है यही है कि भगवान बुद्ध के विचारों का बड़े स्तर पर, मध्यम स्तर पर, छोटे स्तर पर कैसे लोगों के बीच में प्रवेश कराया जाए और पसंद किया जाए। तो जब तक पसंद कोई चीज़ नहीं आता है तब तक जो है आगे बात नहीं बढ़ सकती। ज़मीन हमको पसंद आती है तभी मकान का नक्शा बनना शुरू होता है, फिर मकान ही बन जाता है। तो बौद्ध धर्म लोगों को पसंद आना चाहिए। तो आप लोगों का पाली रिसर्च इंस्टीट्यूट का, इंग्लिश जी का, भंडारी जी का, सकबाल जी का ये उद्देश्य यही रहा है। हम देखते हैं सुबह उठना, सबका एक एक बात का ध्यान रखना, नाश्ता किया या नहीं, भोजन किया या नहीं, फिर शाम का तक, और अगर खाली समय है तो स्वयं जा कर के बैठ जाना। क्योंकि इन अभी 10,000 की भीड़ थी, तो 10,000 की भीड़ में जो हम लोग का 2,000 की भीड़ थी इंडियन लोगों का, तो सब हमको संभालना पड़ा था, हमारी तबीयत जो कुछ खराब हो गई। तो ज़्यादा इसमें पार्टिसिपेंट तो हम नहीं कर पाए, लेकिन इसको इन्होंने भरपाई कर दिया। भंडारी जी ने भरपाई किया, इंग्लिश ने भंडारी किया, सकबाल जी इतने उम्र के हैं, इनको भी मानी कूड़ा उठाने में कोई माने कि शर्म नहीं आता है। सुबह सुबह देखते हैं बाल्टी का, माने कि आपको कचरे का, माने बाल्टी उठा करके स्वयं बाहर से रूम के अंदर से लाना और फिर बाहर ले जाना। ये दर्शाता है कि अंदर में भगवान बुद्ध के विचारों के प्रति कितना लगाव है। तो अंत में हम यही कहना चाहेंगे, ये लगाव और जो है वो बना रहे। लगाव तब आता है जब आदमी अपने शुद्ध एक्शन में आता है, शुद्ध जो है आपको परिपाटी में आता है, तब लोग उसे पसंद करता है। तो अंत में हम ये कह सकते हैं कि पाली रिसर्च इंस्टीट्यूट अपने जो मिशन है, उस मिशन को बहुत ही अच्छे ढंग से आगे बढ़ा रहा है। आशा करते हैं भविष्य में इसी प्रकार से वो बढ़ता रहे। किसानों के लिए एक ही छत पर खेती के बारे में नए नए तंत्र ज्ञान प्राप्त हो, इस हेतु से कोल्हापुर तपोवन मैदान पर 23 से 26 दिसंबर तक सतेज कृषि प्रदर्शन का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी पूर्व पालक मंत्री सतेज पाटिल ने पत्र परिषद में दी। 4 दिन में होने वाले खेती प्रदर्शन में देश विदेश की विभिन्न नामांकित कंपनी इसमें भाग लेंगे तथा किसानों के लिए विशेष मार्गदर्शन मिलेगा। पत्र परिषद में विधायक ऋतुराज पाटिल, एग्रीकल्चर कॉलेज के डॉक्टर अशोक फिसाल, जलिंधर पांगरे, प्राचार्य जयवंत जगताप, विनोद पाटिल, स्वप्निल सावंत मौजूद थे। कृषी प्रदर्शन आपण कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी करतोय। 23 ते 26 डिसेंबरमध्ये या कृषी प्रदर्शनचं नियोजन आहे। 4थं वर्ष आहे या कृषी प्रदर्शनचं। आधुनिक तंत्रज्ञान, ॲक्वाफिनिक्स सारखी नवीन टेक्नॉलॉजी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून शेतीमध्ये केलेली प्रगती असेल, ही लाखो शेतकऱ्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातले लोक हे प्रदर्शन बघायला या ठिकाणी येणार आहेत आणि नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उत्पादन कसं वाढवता येईल, हा एक मूळ उद्देश या कृषी प्रदर्शनाचा असणार। जे काय शेती होते त्याच्या संदर्भातली प्रात्यक्षिक तिथं दाखवली जाणार आहेत। मत्स्य व्यवसायातली प्रात्यक्षिक तिथं त्या ठिकाणी दाखवली जाणार आहेत आणि मग तांदूळ महोत्सव वगैरे असे जे विषय आहेत ते सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले। कालावधी किती आहे या प्रदर्शनाचा? 23 ते 26 डिसेंबरपर्यंत याचा कालावधी असणार आहे। 23 संध्याकाळी उद्घाटन होईल आणि 26 तारखेला समारोप। मी म्हटलं तसं ॲक्वाफोनिक टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ते मुख्य आकर्षण असणार आहे। मत्स्य व्यवसाय हे एक मुख्य आकर्षण त्यामध्ये असणार।
मीरा भाईदर की प्रथम महिला विधायक श्रीमती गीता भरत जैन ने मीरा भाईदर शहर के विकास के लिए किए जा रहे उपायों की जानकारी देने के लिए पत्रकारों से बातचीत करते हुए बयान दिया। उन्होंने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी से मुलाकात कर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारा शहर के लिए किए जा रहे कार्यों में तेजी लाने एवं अन्य कार्यों के बारे में बात करने का बयान दिया। विधायक गीता जैन ने आश्वासन दिया है कि वहां नए पुल निर्माण की प्रक्रिया जल्द ही पूरी करने के लिए संबंधित अधिकारियों को आदेश दिए जाएंगे। शहर के लगत ही विषय है, क्योंकि नेचुरली जब एक आमदार आप लोगों को बुलाएगा तो जो शहर के विषय होंगे, कुछ अच्छा हुआ होगा, कुछ बुरा हुआ होगा, तो उस बारे में चर्चा करने ही बुलाएंगे। तो हम देखते हैं, सबसे पहला तो आप लोगों को पता ही होगा कल गडकरी जी यहाँ आए थे। आपको ये भी पता होगा कि अब जो हमारा फाउंटेन से चेक नाका यानी अपने टोल तक का जो पट्टा है उसे न 8 रहने दिया है न 48 रहने दिया है। यानी अभी आज के दिन में वो जो नया नोटिफिकेशन आया उसमें राष्ट्रीय महामार्ग 48 6 लेन वो हुआ है। और उसके बाद यहाँ का जो टोल नाका के बाद का हमारा जो पट्टा है वो बृहन मुंबई नगर पालिका पर है, मुंबई के पास। तो बीच के पट्टे को NH 8 भी नहीं रहने दिया है, NH 48 भी नहीं है। तो हमने ये मांग रखी है कि इट्स बेटर कि आप ये हमें हैंड ओवर कर दो। मजाक नहीं, गडकरी जी ने कहा आप लोगों की वो औकात नहीं है संभालने की। तो वो आपकी जानकारी के लिए कि मेरी ये मांग रखी है, कल मैंने अपने लेटर से मैं आपको लोगों को लेटर दूंगी कि उसे आप CC रोड बना के MBMC को हैंड ओवर कर दीजिए, रख रखाव हम करेंगे। तो ये एक मांग की है, क्योंकि एज इट इज़ आज की डेट में वो रोड किसका है, क्योंकि आगे चल के ये होगा कि ये ना मेरा है ना NH है, तो काम कौन करेगा, PWD करेंगे, मेरे पास भी नहीं है। तो इस रास्ते का कुछ ना कुछ विषय उसका होना चाहिए, इसलिए ये मांग रखी है मैंने कि उसको MBMC में हमें हैंड ओवर कर दीजिए। दूसरा, आप देखते होंगे कि ट्रैफिक इतनी होती है कि सामने जब डेल्टा वालों को अपने घरों में जाना होता है तो आधा घंटा उनको U-टर्न लेने के बाद जाना है। बार बार हमने ये कोशिश की कि वो राइट टर्न खोल दिया जाए, लेकिन उसके बाद ट्रैफिक और बढ़ जाता है। और जब कैलकुलेशन किया तो 3 लाख व्हीकल एक दिशा में जाते हैं, जबकि अंदर आने वाले हार्डली 3000 हैं। तो वो एक रेशियो देख के वो खोल भी नहीं रहे हैं रोड को। तो हमने एक अंडरपास उधर से मांगा है और एक संगनाई देवी से हमने अंडरपास मांगा है, जिसका पूरा रिपोर्ट्स तैयार हो गया है, DPR तैयार हो गया है। और कल जब गडकरी जी को वो दिया तो उन्होंने तुरंत उसको मंजूर किया और उन्होंने कहा कि बहुत जल्दी ये काम शुरू होंगे। 2 FOB बन रहे हैं हमारे दाराज ढाबा और पेंटरपाड़ा के ये साइड से, जो अपना जैन मंदिर है वहाँ से। तो वो FOB की बिडिंग पे है, पर वो काम जल्दी से जल्दी शुरू हो, वो भी उन्होंने निर्देश दिए। और ये निमंत्रण दिया कि आपके एक बहुत अच्छी बात, जब वो रामरतन में थे तो उन्होंने अपने क्या क्या उन्होंने किया है वो बता रहे थे। तब उन्होंने अपने वहाँ नागपुर के कचरे का क्या किया जिससे कॉरपोरेशन को जल्दी से जल्दी शुरू हो, वो भी उन्होंने निर्देश दिए। और ये निमंत्रण दिया कि आपके एक बहुत अच्छी बात, जब वो रामरतन में थे तो उन्होंने अपने क्या क्या उन्होंने किया है वो बता रहे थे। तब उन्होंने अपने वहाँ नागपुर के कचरे का क्या किया जिससे कॉरपोरेशन को इनकम हो रही है। अभी हम कितने करोड़ों उसको दे रहे हैं, लेकिन नागपुर में कचरे से वो इनकम कर रहे हैं, STP के पानी से वो इनकम कर रहे हैं। तो वो बात कर रहे थे, तो मैंने कहा सर ये हमारे यहाँ भी लागू होना चाहिए। तो बोले आपके महानगर पालिका शायद उसके लिए समर्थ नहीं है, आप दिल्ली आते हैं तो वो टेक्नोलॉजी हम आपको बताते हैं और आप इस तरह से उसको कैसे BOT पे वगैरह कर सकते हैं, ताकि आपके यहाँ का जो मेन प्रश्न है डंपिंग का वगैरह वो भी छूटे। तो ऐसे बहुत पॉजिटिव बातें उनके साथ हुई और उन्होंने दिल्ली का आमंत्रण दिया है। तो बहुत जल्दी दिल्ली जाके एटलीस्ट मैं ये चाहती हूँ कि हम कचरों पे कुछ ऐसा करके दिखाएं जो आगे के दिनों में सबको बहुत शांति हो। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है।
इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। बुद्धिस्ट सोशल ऑर्गेनाइजेशन नांदेड़ की ओर से नांदेड़ के शंकरराव चौहान प्रेक्षागृह में 22 प्रतिज्ञा सम्मान सभा का आयोजन किया गया था। आंबेडकरी आंदोलन के ज्येष्ठ नेता सुरेश दादा गायकवाड़ इनकी अध्यक्षता में हुए इस 22 प्रतिज्ञा सम्मान सभा में दिल्ली के पूर्व कैबिनेट मंत्री एडवोकेट राजेंद्र पाल गौतम इन्होंने मुख्य मार्गदर्शन किया। भगवान बुद्ध और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी प्रतिमा को माल्यार्पण कर कार्यक्रम की शुरुआत की गई। इस अवसर पर शहर के बौद्ध उपासक उपासिकाएं बड़ी संख्या में मौजूद थे। सबसे पहले तो मैं महाराष्ट्र के लोगों का धन्यवाद करूंगा कि वो मुझे जगह जगह बुला रहे हैं, और केवल महाराष्ट्र में नहीं पूरे देश के अंदर लोग बुला रहे हैं। इसका मतलब एक है कि लोग चाहते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का मिशन आगे बढ़े। लोग चाहते हैं भारत डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के सपनों का भारत बने, जहाँ सबके लिए समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय, प्रज्ञा, शील, करुणा और मैत्री हो। क्योंकि भारत से बुद्ध का जो संदेश था, मानवता और शांति का संदेश भारत से गया और पूरे दुनिया ने स्वीकार किया, और जो जो देश बुद्ध के रास्ते पर चले वो तरक्की में आगे निकल गए। लेकिन जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अपने पढ़े लिखे लोगों से या अपने पॉलिटिकल रिप्रेजेंटेटिव से जो उम्मीद करते थे, उस उम्मीद पे लोग खरे नहीं उतरे। और हम लोगों ने जो दीक्षा का आयोजन किया दिल्ली के अंदर 5 अक्टूबर को, उसमें 10,000 से ज़्यादा लोगों ने दीक्षा ली। मैं समझता हूँ कि एक लोगों में एक आशा की किरण जगी, एक उम्मीद जगी है कि जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना था वो पूरा करने के लिए कुछ लोग प्रयास कर रहे हैं, और उसमें मेरे से बड़ी उम्मीदें लोगों को लगी हैं। क्योंकि ये जो 22 प्रतिज्ञाएँ हैं ये इसलिए ली गई हैं क्योंकि हम लगातार देख रहे हैं, आज़ादी के बाद भी आज 75 साल हो गए आज़ादी को मिले हुए, लेकिन 75 साल बाद भी जातिगत उत्पीड़न खत्म होने का नाम नहीं ले रहा है। आज भी ये देख लीजिए कि 125 साल पहले जब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का एडमिशन हुआ, तब भी वो घड़ा नहीं छू सकते थे, और आज भी घड़ा छूने पर हत्या हो रही है, मूंछ रखने पर हत्या हो रही है, मंदिर प्रवेश पर मूर्ति छू लेने पर हत्या हो रही है। और तो और देश के राष्ट्रपति रहते हुए रामनाथ कोविंद जी को जगन्नाथपुरी के मंदिर में और पुष्कर पे मंदिर में घुसने नहीं दिया। इसका मतलब ये हुआ कि जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना था वो था कि जब तक जातियां रहेंगी तब तक जातिगत उत्पीड़न रहेगा। तो जातियों को छोड़ना बेहद ज़रूरी है। इसीलिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमें बुद्ध का धम्म दिया, ताकि हम बुद्ध का धम्म अपनाएं और इस तरह की जो बीमारियां हैं, जो उत्पीड़न है, जो अंधविश्वास, पाखंडवाद का रास्ता, रूढ़िवादी का रास्ता, उसको त्याग के, और जिस प्रकार अनेकों नदियां अलग अलग नाम से जानी जाती हैं और समुद्र में गिरने के बाद अपनी पहचान खो देती हैं, फिर वो समुद्र कहलाती हैं, सागर कहलाती हैं। उसी प्रकार हमारे जब तक हम जातियों में बने रहेंगे तब तक जातिगत उत्पीड़न झेलते रहेंगे। तो उससे मुक्ति का, जातिगत उत्पीड़न से मुक्ति का एक ही मार्ग है कि हम बौद्ध बन जाएं और अपनी जातियों को ख़त्म कर दें। तो ये एक उम्मीद जगे कि फिर से भारत बुद्ध की ओर चल पड़ा है, और हमने जो संकल्प किया था 2025 तक, आज अत्यंत महत्त्वाचा नांदेडमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। दिल्लीच्या आप सरकारमधील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतमजी यांनी स्वतःच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावरचे अनुयायी अजूनही आहेत हे त्यांनी सिद्ध केलं। कारण आज देशामध्ये 2 प्रकारची विभागणी झालेली आपल्याला दिसून येते। एक सनातन हिंदूवादाची आणि दुसरी ही
ज्याला सॉफ्ट हिंदुइझम आजकाल म्हटलं जातं आहे अशा ह्याची. तर दोन्ही प्रकारचा हिंदुवाद या देशाला, या देशाच्या लोकशाहीला आणि या देशाच्या एकूणच संस्कृतीला घातक आहे. कारण हे दोन्ही प्रकारचे कट्टर सनातन हिंदुवाद असेल किंवा सौम्य हिंदुवाद असेल, यांना जर आपल्याला हद्दपार करायचं असेल तर जाती अंताचं आंदोलन आपल्याला लढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. जाती ठेवून या देशाला आपण बलाढ्य देश निर्माण करू शकत नाही. हाच या आजच्या 22 प्रतिज्ञा गौरव सभेचा उद्देश आहे आणि संदेश आहे असं मला वाटते. दादा, युवक आज इकडे तिकडे भटकताना दिसतो आहे, यासाठी आपण काय सांगा त्यांना? आज नाही, प्रबोधनाची चळवळ कुठेतरी कमी पडते आहे. आज जग मुठीमध्ये आलेलं आहे, मोबाईलमध्ये आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच बाबा शाहू फुले आंबेडकरांच्या वैचारिकतेवर आधारलेली, मूलभूत विचारसरणीवर आधारलेली अशी कुठलीही एक मध्यवर्ती संघटना अस्तित्वामध्ये नाही. ज्या काही संघटना आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रोफेशनल रीतीनं काम करत आहेत आणि कुणालाही आम्हाला नाव बोटं ठेवता येत नाही. आणि मग ज्या प्रोफेशनल पद्धतीनं काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांनाही जर यश येत नसेल तर मग आम्ही यांच्या मागं का जावं? महाराष्ट्र में शिंदे फडणवीस सरकार ने युवाओं के लिए हजारों पुलिस भर्ती विज्ञापन जारी किए हैं. इसीलिए गांव के युवा नौकरी प्राप्त करने के लिए दिन रात मेहनत कर रहे, लेकिन गांव में इन युवाओं के लिए खेल का मैदान नहीं होने के कारण उन्हें पुलिस भर्ती की तैयारी करने में काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. हालांकि दरियापुर तालुके के थिरोली के 40 से 50 युवा रोजाना सुबह 5 बजे गांव से कुछ दूरी पर खाली खेत में पुलिस भर्ती की तैयारी कर रहे हैं. मुख्य सड़क पर वाहनों की तेज गति के कारण दुर्घटनाओं की संख्या में वृद्धि हुई है. इसीलिए युवाओं ने प्रशासन से खेल का मैदान उपलब्ध कराने की मांग की है, लेकिन दुर्भाग्य की बात यह है कि प्रशासन की ओर से उन्हें खेल का मैदान उपलब्ध नहीं कराया गया. आम्ही रोज प्रॅक्टिस करायला येतो ह्या रोडनं म्हणजे कसं वाहतूक राहते सकाळी ते एक आमची इथं जीवितहानी पण झालेली आहे. त्याने हे खाली शेत होतो, त्या खाली शेतामध्ये आम्ही रोज 50 पोरं प्रॅक्टिस करतो आणि गावामध्ये काही सोय नाही, ग्राउंड नाही, काही नाही. तर पोलीस प्रॅक्टिससाठी करायला लागते पोलीसचे. तर हे ग्राउंड खाली शेत होतं, याच्यात आम्ही प्रॅक्टिसला येतो रोज 40 ते 50 जणं आणि गावामध्ये काही सोय नाही, आमचा ग्राउंड नाही. तर अशा प्रकारे आम्ही इथं रोज येतो. बुद्ध, कबीर, फुले, शाहू, शिवराय और भीमराव इनके विचार लेकर, साथ ही महाकवि वामनदादा करकट इनके गीत गायन का आदर्श लेकर जय म्यूजिक महाराष्ट्र के सभी कलाकारों के लिए सुनहरा अवसर लेकर आया है. और इस कार्यक्रम का नाम है संदेश महापुरुषाचा वारसा वामनदादांचा. जय म्यूजिक द्वारा बुद्ध विहार में विनामूल्य ज्ञान की इस परियोजना को लागू कर रहे हैं. जो कलाकार इस परियोजना में सहयोग लेना चाहते हैं उन्हें जय म्यूजिक रिकॉर्डिंग स्टूडियो से संपर्क करने की अपील आयोजकों द्वारा की गई है. जय भीम मित्रांनो, मी संदीप जुमडे धाडकर. आज आपण आहात जय म्युझिक साऊंड लॅब रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये. सांगायचं तात्पर्य म्हणजे जय म्युझिक असा एक प्रकल्प आणत आहे जो नवीन आहे. बुद्ध, कबीर, फुले, शाहू, शिवराय व भीमराय यांचे विचार व वामनदादा कर्डक यांच्या गीत गायनाचा आदर्श घेऊन जय म्युझिक प्रस्तुत व निर्मित आपण एक विनामूल्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करत आहोत, ज्याचं टायटल आहे संदेश महापुरुषांचा व वारसा वामन दादांचा. तर ह्या टायटलचं जे आपलं हे जे प्रकल्प आहे तयार करण्याच्या मागे याचा जो हेतू आहे, याचे जे संचालक आहेत बाबुराव जुमडे धाडकर, संदीप जुमडे धाडकर, बबन जोंधळे, गौतम साळवे, तुळशीदास पराडे साहेब, त्याच्यानंतर मधुकरजी गवई, शहादेव भालमोडे व संतोष सोनवणे.
आम्ही याचा सर्वांनी असा एक निर्णय घेतला आहे की पैसे घेऊन तर सर्वच प्रबोधन करतात, पण विदाऊट पैशाचं विनामूल्याचं प्रबोधन झालं पाहिजे आणि ते करायला पाहिजे. त्याचं कारण असं की तळागाळातील कलावंतांना, गायकांना, संगीतकारांना, गीतकारांना सर्वांना सोबत घेऊन वामनदादाचा वारसा आपण एक नवीन पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जे म्युझिक हे नवीन कलावंतांना उभारी द्यायचं काम करत आहे व आम्ही जो चालवलेला आहे संदेश महापुरुषांचा वारसा वामनदादाचा, तर ह्या टायटलच्या मागे असा हेतू आहे की प्रत्येक बुद्ध विहारामध्ये विनामूल्य 1 रुपया न घेता प्रबोधनाचा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.